पुणे महानगरपालिका आणि त्याचा हलगर्जीपणा आपल्या सगळ्यांसाठी काही नवीन नाहीये, पण याचंच एक मोठं उदाहरण सध्या आपल्या सगळ्यांसमोर येत आहे। ते म्हणजे हे जे कमला नेहरू रुग्णालय आहे, तुम्ही बघू शकता याच्या समोरचा जो रस्ता आहे, या रस्त्यावर बऱ्याच महिन्यांपासून किंवा वर्षांपासून आपण म्हणू शकतो एक बारीक बारीक खड्डे होते, म्हणजे पॉट होल्स आपण ज्याला म्हणतो। आणि हे पॉट होल्स भरण्यासाठी काल अचानक महानगरपालिकेला इतक्या वर्ष किंवा इतके महिने लक्षात नाही आलं, पण हे पॉट होल्स भरण्यासाठी अचानक काल महानगरपालिकेचे माणसं आले आणि त्यांनी हे पॉट होल्स भरले, ते पण भर पावसामध्ये। आणि ते इतक्या सुंदर पद्धतीने भरलेले आहेत, आपण बघू शकतो इथं हा जो रस्ता आहे, इथं जे गाड्या जात आहेत इथं जागोजागी अजूनही खड्डे आहेत। आणि काल हे पावसामध्ये डांबर भरलेलं आहे किंवा डांबर टाकला असल्यामुळे रस्त्याच्या हे जे डांबर आहे ते लगेच सुटायला लागलंय बाहेर किंवा ते डांबर बाहेर निघतंय। आणि याच्यामुळे जे इथं आजूबाजूला नागरिक आहेत किंवा ज्यांचे स्टॉल आहेत, जे इथं जवळपासच्या परिसरात राहत आहेत, आम्ही जेव्हा त्यांच्याशी बोलचाल केली ह्या सगळ्या परिस्थितीबद्दल, तेव्हा त्यांचं एवढं म्हणणं होतं की या आधीचा रोड या डांबरीकरणापेक्षा बरा होता। तर महानगरपालिकेला अचानकच असं काय होतंय की अचानक असे कामं जे काही कामाचे पण नाहीयेत, म्हणजे हे काही कोणाच्या यूजसाठी नाहीये किंवा इथं असणारी ट्रॅफिक कमी नाही झाली आहे येणं आणि येणं। आता उद्या जर पाऊस पडला इथं परत जोरात, तर हा सगळा रस्ता पहिल्यापेक्षाही जास्त भरण्यात येईल आणि हा पूर्ण रस्ता सोडला आणि फक्त रुग्णालयाच्या समोरचा एक पॅच भरण्यात आलेला आहे। याचा अर्थ काय, महानगरपालिकेने हे सरळ नागरिकांना त्यांच्या भाषेमध्ये एक्सप्लेन करावं, कारण की नागरिकांना आणि आपल्याला तर हे काहीच कळत नाही। आणि तुम्हालाही काय वाटतं या रस्त्याबद्दल किंवा अशा बऱ्याच गोष्टी जे महानगरपालिका करते, आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा। तोपर्यंत मी मृदुला नारळे, न्यूज डॉट्स पुणे।